आणि आता अश्विनी आलेले आहेत, अश्विनी भालेराव. तर कार्यक्रमात तुमचं स्वागत. धन्यवाद. येस. आणि तुमचा साज खूप छान आहे, कोल्हापुरी साज मस्त आहे. इथेच घेतला का कोल्हापूरला? नाही, कोल्हापूरला जाऊन घेतला. आम्ही दरवर्षी जातो देवीच्या दर्शनाला. तुमचं कुलदैवत कुलदैवत कोल्हापूर आहे. तर तिथनं येताना प्रसादाचा म्हणून पण आणि अंगावरती होईल म्हणून असं दोन्ही हेतून. म्हणजे अहोना सांगितलं की अहो प्रसादाचा आहे म्हणून तुम्ही कोल्हापुरी साज घ्या असं नाही, त्यांनी स्वतःहून घेतला. त्यांनी स्वतःहून घेतला. बरं, तुमच्या घरी कोण कोण आहे? माझ्या घरी माझे मिस्टर, माझा मुलगा 14 वर्षांचा आणि माझ्या सासूबाई असे आम्ही असतो. अच्छा, ओके. सगळ्या घरांमध्ये दडपे पोहे केले जातातच, पटकन होणारा जिन्नस. तर त्याचं काय करतो आपण? त्याच्या पण कचोरी करतो. कचोरी करतोय, बेस्ट. तर त्याचं साहित्य आपण नीट बघूया. मला साहित्य सांगा. पातळ पोहे, नारळाचं पाणी, खोबऱ्याचा किस, उकडून बारीक केलेला बटाटा, मैदा, मिरचीचे तुकडे, कांदा, पांढरे तीळ, दाणे, साखर, लिंबाचा रस, डाळं, हळद, कोथिंबीर आणि मीठ. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं ते. आणि मला सांगा अश्विनी, आधी काय करतोय? आधी आपण दडपे पोहे तयार करून घेतो आहोत. बरं. प्रथमतः आपण पोहे घेतोय, पातळ पोहे. त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस टाकतोय आपण. खोबऱ्याचा किस आपण त्याच्यामध्ये सगळा घालणार आहोत, जो घेतलेला आहे तेवढा. त्याच्यानंतर कांदा घालतो आहोत. हिरव्या मिरच्याचे तुकडे चवीनुसार. जर खूप तिखट मिरची असेल तर कमी घालायची आणि ज्याला झणझणीत हवी असेल त्याने भरपूर टाकायची. कोथिंबीर त्याच्यानंतर घालायची त्याच्यावरती. मीठ चवीनुसार घालायचं. कारण खूप जर घातलं तर ते खारट झालं की बरोबर नाही लागणार. डाळ सुद्धा नाही. आणि जर आवडत असेल तर थोडस तळून, जसं आपण चिवड्यात घालतो तसं तळून त्याच्यामध्ये घालायचं. आणि हे साधं हे आपले भरड काढल्यासारखे दाणे आहेत, ते मात्र भाजलेले आहेत. ते भाजलेले आहेत, भाजून त्याच्यात घातलेत. चवीनुसार लिंबाचा रस, तो आपण आता सध्या याच्यामध्ये 1 चमचा टाकतो आहोत. आणि साखर चवीनुसार चिमूटभर अशी किंवा पाव चमचा त्याच्यामध्ये टाकायची. नंतर मग हे सगळं एकजीव करून घ्यायचं. अच्छा. आणि एकजीव केलं की मग त्याच्यामध्ये नारळाचं पाणी त्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये टाकत राहायचं. कारण कधी कधी मग काय होतं की खूप पाणी टाकलं की तसं गचका होतो सगळा, कारण पोहे पातळ आहे. बरोबर. त्यामुळे मग आता जस्ट मी चमच्यानेच घालू का मग? हो, चालेल. चालेल, असंच घेऊया. नारळाचं पाणी हा एक छान ऑप्शन आहे. पण एरवी पण आपण काही भिजवतो तेव्हा हा फ्लेवर द्यायला काहीच हरकत नाही. हो. आणि काही याच्यात गरम पदार्थ आहे तर त्या नारळाच्या पाण्याने थंड पण वाटतं ना जरा थोडंसं, तो एक त्याच्यामध्ये. कारण मिरची आहे, लिंबाचा रस त्याला जोडीला परत आहे, अजून लागणार आहे पाणी. आणि जेव्हा आपण जास्त प्रमाणात करतो त्यावेळेला जर नारळाचं पाणी कमी पडलं तर साधं पाणी शिंपडलं तरी चालू शकतं. कारण खूप जर ते कोरडं राहिलं तर कचोरीमध्ये आत बसत नाही, ती फाटते. फाटेल अशी. पण हे छान आहे आयडिया. आणि झटपट होतं. काय करणार तुम्ही परत नाही ना, तर डायरेक्ट कचोरीचं आपण करायला नंतर घेणार. कचोरीचं सारण पारी करणार आणि पारी करून त्याच्यामध्ये हे भरणार. म्हणजे सारण अगदी 2 मिनिटात होणारं सारण नाही का? आणि असं काही वाटण घाटण त्याच्यात घातलेलं नाही, काही मेजर तयारी नाही. आणि मुलांना खूप आवडतं. त्यांना छोट्या मुलांच्या ज्या पार्ट्या होतात आमच्याकडे कायम, त्याच्यामध्ये हे असे पदार्थ आमच्याकडे कायम चाललेलेच असतात. आणि पारी कसली घेतोय आपण? पारी आपण बटाटा उकडून त्याच्यामध्ये मैदा मिक्स करतोय आणि मैदा त्याच्यात किंचित हळद घालतोय, थोडीशी किंचित चवीला मीठ घालून करून लागणार आहे. करायचं नाही, आता नाही लागणार. हे आपलं सारण तयार मऊसर छान मऊसर सारण झालेलं आहे. ऍक्च्युली नुसतं पण मस्त लागेल. तर आपण ठेवूया आता. सारण रेडी झालं, पारीची तयारी. ठीक आहे.
सारण तयार झालं दडप्या पोह्यांचं आणि आता कव्हर आपण करतोय, पारी करतोय. तर त्याच्यासाठी बटाटा, मैदा, हळद, तीळ, मीठ उकडून घेतलेला बटाटा आपण पहिल्यांदा घेणार आहोत. कुस्करलेला आहे. पहिल्यांदा जरी कुस्करून घेतलेला असला तरी पुन्हा परत तो असा बारीक करून घ्यायचा, म्हणजे मग त्याच्यात फोडी राहणार नाहीत. कारण फोडी जर राहिल्या तर ते फाटेल आणि कचोरी नीट होणार नाही. बरोबर. आणि अगदीच वाटलं तुम्हाला तर तो किसून घ्यायचा जाड्या किसणीवरती. अगदी बारीक किसणीवरती नाही किसायचा, नाही तर तो चिकट होतो, त्याचा ती पारी होते ती. तर त्यामुळे थोड्याशा जाड्या किसणीवरती तो किसायचा, म्हणजे मग व्यवस्थित होतो. त्याच्यात आपण आता मावेल एवढा मैदा घालणार आहोत, अजून थोडा घाला. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण आधी ह्याच्यात सारणात घातलेलं आहे. त्यामुळे याच्यात थोडंसं 2 चमचे तीळ पांढरे, थोडीशी हळद, कारण खूप जास्त टाकलं तर उग्र वास येतो त्याला, म्हणून अगदी थोडीशी टाकायची. आणि हे पुन्हा परत एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मग एकजीव झालं की पारी लाटायला आपल्याला सोपं जातं आणि त्याच्यात सारण पण व्यवस्थित असतं. ठीक आहे, मग आपण ते तसं व्यवस्थित एकजीव करून घेऊया. सारण पण तयार आहे आणि कव्हरही तयार आहे, पारी तयार आहे त्याची. तर आता ते नेहमीप्रमाणे आपण कचोरी करायची. पहिल्यांदा तेलाचा हात आपण लावून घेऊया. तेलाचा हात लावून कचोरी आपण करायला घेतली की ती चिकटत नाही आणि व्यवस्थित होते. आणि जसं आपण पुरणाच्या पोळीला करतो तसंच ह्याला पण करायचं. आणि छोटी छोटी जर कचोरी केली तर ती खायला पण छान लागते, म्हणून आपण आता या ठिकाणी छोटी कचोरी करणार आहोत. एक 3-4 तरी आपल्याला करून घ्यायला लागतील त्या, नाही का? हो, 3-4 केलं म्हणजे कसं मिनिमम. कारण ह्या आम्ही आता फक्त चवीला करतोय, मग मुलं एकदा घुसली घरात की मग ते वेळ मिळत नाही ना दिसायला, म्हणून आधी करून करायचे. आता आपण हे करून घेऊन तळणीची तयारी करूया. डीप फ्राय करायची. ओके, त्याची तयारी रेडी झालेले आहेत आता कचोरी तळण्यासाठी. तर तेलही तापलेलं आहे. आपण आता एक एक करून त्याच्यात सोडणार आहोत. आपण मैदा घातलेला आहे बटाटा म्हटल्यावरती फाटण्याची फुटण्याची काही भीतीच नाही अजिबात ना. हो. ओके, मस्त करून घेतो गोल्डन. त्याला एक छान आधीच कलर त्यांनी हळद घातल्यामुळे आलेला आहे, तर मस्त दिसतील तळल्यानंतर. तर तुम्ही झटकन याचं साहित्य आणि कृती घ्या. दडप्या पोह्यांची कचोरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पातळ पोहे, नारळाचं पाणी, खोबऱ्याचा किस, उकडून मॅश केलेला बटाटा, मैदा, चिरलेली मिरची, कांदा, पांढरे तीळ, शेंगदाणे, साखर, लिंबाचा रस, हळद, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउल मध्ये पातळ पोहे घेऊन त्यामध्ये खोबऱ्याचा किस, कांदा, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, मीठ, डाळ, शेंगदाणे, लिंबाचा रस, साखर आणि नारळाचं पाणी घालून मिश्रण एकजीव करून ओलसर दडपे पोहे तयार करून घ्यावे. बाउल मध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये मैदा, मीठ, पांढरे तीळ आणि हळद घालून पीठ मळून घ्यावं. तयार पिठाची पारी करून त्यामध्ये पोह्याचं सारण भरून कचोरी तयार करावी आणि ती तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यावी.